अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगतात, माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत हसतो आणि म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7-12 जर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठवलेले आहे. ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला रे मालक? तर स्वामी भक्तांनो, आपल्याला एकच लक्षात ठेवायचे आहे, स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते स्वतःसारखा सोबती कोणीच नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपले तिथे आम्ही असू. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठाम म्हणता देखील येत नाही. स्वामी भक्तांनो, माऊली आपल्याला सांगतात, निश्चित राहा, बाकी मी पाहीन. पुढे चल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथे मी ही दर्शन देईल. एवढेच नाही तर भक्ता, तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. हक्क गाजवण्या अगोदर नात्यांची कर्तव्य पाडायला शिका, कारण तेव्हा त्या हक्काला किंमतच राहत नसते. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं, एवढा फरक समजला की आयुष्य आपल्याला कळून जाते. स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तळाला जातो. दशा झालेल्या जीवनात दिशा दाखवणारं गुरु आपल्याला भेटले हे आपल्याला भाग्यच आपण असे समजावे. तर भक्तांनो, आपल्या स्वामींवरती तुमचा विश्वास असेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका बरं का. जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका, कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. भक्तांनो, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार. सद्गुरू आपल्याला सांगतात, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत ना. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार आहे आपल्याला देव? माऊली म्हणतात, क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे बाळा, इथं असंच जगायचं. माऊली म्हणतात, चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस, कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे आणि असंच तुझ्या भक्तांना भरभरून यश दे. भक्तांनो, समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला
तर स्वतःला सांगा, हा माणूस आपला नाही. इथे वेळ वाया घालवायचा नसतो आपण. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी. दुसऱ्याचे नाव खराब करू नका. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत तो खराच भाग्यवान असतो. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळ असे वाद आणि विरोध कमी होतात. माऊली म्हणतात, मनात एक, पोटात एक, ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे. ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलंच असतं. यशात माझ्या स्वामी सारा तुमचा वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे माऊली. ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्याचमुळेच तारून जातात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा तुम्ही. खरे नाते तीच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते आणि प्रेम देते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्यांचे पाणवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे. माऊली म्हणतात, आई बाबांना आपल्यासाठी काय केलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या जीवावर आईबापांसाठी काय करू शकतो तुम्ही याचा विचार करा भक्तांनो. हारल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते म्हणजे माझे स्वामीच. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे असे म्हणतात ते म्हणजे माझे स्वामी. मनाला चांगल्या विचाराचं कवर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी सुंदरच असेल. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा, जीवनात नक्की यशस्वी व्हाल. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत चांगली साथ देऊन तुम्हाला चांगली वेळ देखील आणून दिली ह्याचे मोल कधी तुम्ही विसरू नका. श्वास घेतोय तोवर जगून घ्या. छान झाडाखाली कळत नाही कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थच आहे. माऊली म्हणतात, खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्हीच सगळेजण एकमेकांचं सुख पाहून दुःख ओढून घेता, त्याच माझा काय दोष. हे वाक्य अगदी माऊलीचे खरे आहे. जर तुम्हाला पटत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्याच चरणी असेल. नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारं मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्याच्यावर लोकांची नजर असते. पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही ज्याच्यावर परमेश्वरांची नजर असते. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्रानेच आपण करूया. माऊली म्हणतात, स्वामीकडे तुमचा फार कमी व्हावा भार, यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले हे पुण्यच, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. माऊली, आरंभ तू, अंत तू, शून्य मी, अनंत तू. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका.
सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्याची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. दुःख भोगणारे पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलेच बरे. भक्तांनो, माऊली म्हणतात, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करून टाकतात. परिस्थिती कशीही असू द्या, स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. कारण स्वामी आपल्याशी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. मनुष्याची विद्धता त्याच्या देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही. तुझे बोलणे मला ऐकायचे आहे, पण तुझे तोंड मात्र नको, असे म्हणून चालणार नाही. त्याचप्रमाणे परमात्मा स्वामींसारखे आहे, जे खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या धाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. माऊली म्हणतात, जसं नारळातील पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी, तसे जेवढी विद्धता जास्त तेवढी निष्ठा कमी. जे थोडे वाचाल तेच मनन करा आणि ते कृतीत आणा. माऊलींकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रताने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंतांच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. माऊली म्हणतात, जात्याला 2 पेटी असतात, त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तरच दळणदळणे जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा 2 पेटी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह फिरणारे पेटे आहे. मन परमेश्वरांच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. जो खरं भगवंतावर आपल्याला जीवापलीकडे प्रेम करेल त्याच्या मागे मागे परमात्मा जाईल. काळजी घ्यावी, पण काळजी करू नये. काळजी करण्याच्या काळाचा विचार आणि भगवंतांचा विसर दोन्ही आहेत. स्वार्थ खरा साधारे. माऊली म्हणतात, नित्य तुम्ही नामगायनी जागा. श्रद्धा हे परमार्थांचे मुख्य भांडवल आहे. समाधान हेच सर्वस्व आहे आणि श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपल्याला पाहता येतं, त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही, म्हणून दिवसातून काही वेळ स्वामींचे नाम घ्यावे. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.